आरू, शाळेबाहेरचं काहीच खायचं नाहीये. डबा दिलाय तो सगळा संपवायचा आहे, कळलं? बाबा सोडायला येणार ना तुम्ही? बाळा आता सोडायला न्यायला मीच येणार. आणि उद्या तुझी पालक मीटिंग आहे की नाही, त्या मीटिंगला पण आम्ही दोघं येणार आहे. तुम्ही दोघे एकत्र आजवर कधी नाही आला आणि आता कसं? बाळा आता असं कधी होणार नाही. आता आपण लई मज्जा करू, फिरायला जाऊ, खेळू, नाचू, सगळं करू. आईस्क्रीम खायला गडावर सगळीकडे सगळीकडे जायचंय. सुजय, काका आम्ही खेळायला जाणार आहे, फिरायला जाणार आहे, आईस्क्रीम खायला जाणार आहे. तू येणार ना? हो आपण सगळे एकत्र जाऊया. हो जाऊया. फक्त काय ना, मला आता काम आहे, ते काम झाले की जाऊ. माझं काम झालं ना की मीच तुला रोज खेळायला घेऊन जाईन आणि आल्यावर तुझा अभ्यास पण घेईन. आरू, तुझा काहीतरी खाऊन घे, मी आलेच. आईला सांग काहीतरी खायला द्यायला. पण सुजय, जरा बोलायचं होतं. बोल की दादा. आतापर्यंत जे काही झालं ते सगळं मागं टाकूया. मी मनात काही ठेवत नाही, तू पण नको ठेव. दादा मी ठेवलंच नाही. फक्त जे झालं त्यासाठी मला एकट्याला जबाबदार धरत होती सगळी. सुजय, अरे सर तेच म्हणतायत की मागचं सगळं सोडून देऊयात आता. हो, रुपाली आतापर्यंत जशी वागली किंवा वागतीये त्याबद्दल, म्हणजे मुद्दाम नाही करत आहे ती, एवढं कळतं रे दादा मला. त्याबद्दलच बोलायचं होतं. बोल. रुपालीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. परवा डॉक्टर म्हणाले की तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. आप्पी बोलली मला. त्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे काय, आपण घरीच नर्स ठेवून तिचे उपचार करतोय, पण फक्त तुला पाहिलं की, म्हणजे आठवत नाही का तिला, पण ट्रिगर होती ती म्हणून. कळलं मला. फक्त रुपाली हॉलमध्ये असताना तू खोलीत किंवा तुला घराबाहेर राहता येईल का? काय अडचण नाही दादा मला. मला माहिती आता तुझं काय चाललंय ते. वहिनी जेव्हा जेव्हा हॉलमध्ये असतील ना, तेव्हा मी त्यांच्या समोर येणार नाही. देव करो वहिनी लवकर बऱ्या हो. आणि सर, काहीही लागलं ना अगदी बिंदास सांगा, आम्ही आहोत. रुपाली ताई जोपर्यंत बऱ्या होत नाही ना, तोपर्यंत आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊया. हो, येतो. आपण कितीही मदत करायला गेलो ना यांना, तरी ती वेगळंच घेणार बघ. सुजय, अरे सर आता काय म्हणाले कळालं नाही का तुला? दादा मला खुनी म्हणलेला मी कधीच विसरणार नाही. अरे असं कसं चालल? हे बघ पिऊ, मला असं या घरात राहायचं नाहीये, म्हणून मी दादाला हो म्हटलोय. आणि तू इथल्या कुठल्या भानगडीत पडू नको. आता तू, मी आणि आरू, बस. मी आरूला सोडायला जातो. सर, रुपाली ताई बऱ्या आहेत ना? हा, बरी आहे. पण अजून बावलीला घेऊन बसतीच ना रे ती. ते कुठं थांबले तेव्हा आई? बरं, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला होता ना, काय म्हणले ते? हा, मला तेच सांगायचं होतं सर. मी एका नर्स ताईंशी बोलले बरं का. हो का? आणि त्यांना रुपाली ताईंची पूर्ण कल्पना दिली आहे मी. पण आता जे रुपालीला होतंय ते, म्हणजे आई, रुपाली ताईंना जरा मानसिक धक्का बसलाय ना, मग अशा पेशंटला जरा वेगळ्या पद्धतीने सांभाळावं लागतं. ते सगळं सांगितलंय मी. तू बोललीस ना अपर्णा? हो. मग झालं तर. नर्स झाल्यामुळे ताईंना जरा मदत पण होईल नाही का? हो पिऊताई, अगं म्हणूनच बोलून घेतलं. काय हो सरकार, केला का विचार? देताय ना मला जमीन? रात्री घरात भांडणं झाली नाही म्हणल्यावर तुला झोप लागली नसेल ना म्हणे? थांब रुक्मिणी, नाही तुम्हाला जे पाहिजे ते देतो. तर मला आधी एक सांगा, तुमच्या नावावर जमीन केली तर तुम्ही आणि संकल्प हे गाव सोडून जाणार का? बोला की मनी मावशी. आता कुठलं बोलतात मावशी? ते झाल्यावर बघू. तुम्ही आधी सांगा तुम्ही जाणार का, मग करतो. लईच हिम्मत वाढली ह्याची. सांगते मी, माझ्या बंट्याला विचारून सांगते. आता बंट्याला कशाला विचारताय? तुम्हाला हेच पाहिजे होतं ना? मग
नाही 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 फुकाट यांनी फसवलं बिसवलं तर मला माझ्या बंट्याला विचारायला पाहिजे. आले मी जाऊन. हा एक नंबर बर का दादा, त्यांचं तोंड ना बघण्यासारखं झालं होतं. आता बघू नेमकं काय करतायत ते. आता गो बया बंट्या, केवढ्या बाटल्या साठल्यात. आपलं काय प्यायचं प्रमाण वाढलं का काय? जरा प्रमाण वाढलंय एवढ्यात. कसं काय वाढले मला बी कळलं नाही बघा. पण काय रो लई पैसे गेले असतील ना ह्याच्यात. हा आई वस्तू असते रुपयाचीच पण देते 10 रुपयाला. त्या सरकार सारखं ना. का आता काय केलं त्याने? अरे आता नाश्ता करताना मला म्हणलं सगळ्यांच्या समोर की जमीन तुमच्या नावावर करतो पण तुम्ही हे गाव सोडून जाल याची गॅरंटी द्या म्हणून. काय? हा मग काय तर. मग तू काय म्हणली? अरे बंट्या काय बोलावं मला सुचलंच नाही. होय ते घरात सगळे होते का? हा मग सगळी होती. त्या सरकारला म्हणावा तू पहिले नावावर जमीन कर मग बघू आपण काय करायचं ते. हा ना बंट्या, एकदा का आपल्या नावावर सगळं झालं ना की आपल्या आयुष्याची कटकट मिटून जाईल बघ. मला त्या कदमांची हे असली थोबाड बघून ना लय राग येतो. काय तर काय आहे पण आई ह्या कदमांना एवढं हलक्यात नाही सोडायचा. नाही 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 मग ते व्हिडिओ कशासाठी आपल्याकडं? तेच म्हणतोय मी त्याला सांग जाऊन. पण आई सरकारनं व्हिडिओचा काय विषय काढला नाही ना? नाही मी जाऊन सांगते पण तो कशाला व्हिडिओचा विषय काढला सगळ्यांच्या समोर? अगं पण मला वाटतंय तो काढल म्हणून. अरे सुजाच्या टायमाला जे केलं ना ते करू आपण. काढून टाकू त्याच्या समोर व्हिडिओ आणि टायमाला ज्यांना पाठवायचं त्यांना बरोबर पाठवून देऊ. पण बंट्या मी ना लवकरात लवकर आपल्या नावावर काहीतरी करून घेते बघ पहिलं. असंच कर आई. निदान आता जाऊन आहे ना जमिनीचा एक तरी कागद नावावर करून घे. हा आणि त्या सरकारच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. त्याला सांग म्हणावं जोपर्यंत सगळे कागदपत्र आमच्या हातात येत नाहीत तोवर आम्ही गाव सोडून कुठंच जाणार नाही. ठासून सांग त्याला. मग बघू की आपण गाव सोडून जायचे का ह्या सगळ्यांनाच गावातनं हाकलायचे. बराबर बोलतोय बंट्या तू. आता बघूच ना काय करतोय तू शाहिद कपूर. अहो रुक्मिणी किती दिवसात तू इकडे आलीस? इथली अवस्था बघतीयस ना. अगं तूच नसल्यामुळे हे सगळं. त्याबद्दल काय बोलायचंच नाही मला. हे तुम्ही तुमच्या हातानं करून घेतलंय. मी हे विचारायला आले की हे तुम्ही काय काढलंय नवीन आता? कशाचं? तुम्ही खरंच त्या मनीच्या नावावर करणार आहात का जमीन? काय काढणार, दुसरा पर्यायच नाही आता. नाही नाही असं कसं म्हणताय तुम्ही? हा सगळा घोड सुजाने घातलाय. त्याला थांब थांब म्हणत होतो पण ऐकल तू सुजा कसला. पण सुजा आपल्या पोटचा पोरगा आहे आणि आज ना उद्या त्याच्या नावावर करणार होतोच की आपण. हा पण हे त्याला कळायला पाहिजे ना. हे सदा न कदा आपला घोड्यावरच. तसं नव मी म्हणत होते त्या मनीचा काय संबंध आहे इथं? आणि त्या बिळावर नागोबा होऊन बसली. हो कळतंय मला पण ती इथनं जर गेली ना तर आपल्या डोक्याचा किती मोठा ताप वाचेल माहितीये का तुला? ते झालंच हो पण तिच्या नावावर काय करायचं नाही बघा. प्रॉपर्टी घेतल्याशिवाय ती इथनं हलणारच नाही. ते तुम्ही बघा. आता घरात राहून काय कमी कारस्थान करते बाई ती? तिला पाहिजे तसं होतच आहे की. अगं म्हणून तर म्हटलं आणखी काय करायच्या आधी जाऊ दे तिला. पण असं काय नावावर करणार आहे म्हण तिला? तेच तर बघत होतो ना मी की काय काय करता येईल. हे बघा थोडं देऊन तिचं समाधान होणार आहे का? अहो तिला जरा दिलं तर आणखीन मागेल ती. या प्रॉपर्टीपेक्षा ना तिला आपल्याला त्रास देण्यात जास्त सुख मिळतं. पण मग रुक्मिणी अगं करायचं तरी कसं? मी काय म्हणते तुम्ही तिला नुसतं झुलवत ठेवा. द्यायचं काय नाही आपण. बहीण म्हणून घेतली तिला घरात मी. पण तिनं काय केलं? कुंकू चोरलं माझं. आणि आली तेव्हा कशी टेचात आलेली ती. आणि आता मीच घराची मालकीन म्हणलेली.
अहो मला घराच्या बाहेर हाकलून द्यायला निघाली होती ती. आणि काय काय म्हणली होती तेव्हा, केरसुनी म्हणली होती मला. विसरली नाही ती मी अजून. तुमच्या मनात तिच्याविषयी लय राग आहे मला माहिती. हसणारच की, कसा नसल. खरी चूक माझीच आहे. चूक तुमची झालीच आहे म्हणा. हो पण पण तुम्हाला धमकावून लग्न केलं नव्हतं तिनं. तुमच्या मर्जीनं तर नाही झालं. हा ते बी खरंच आहे म्हणा. आणि मी बघितलंय की तुम्हाला रक्ताचं पाणी करताना, हे सगळं घर उभं करताना, घाम गाळताना, कष्ट करताना, अहो अक्षरशः झिजलात तुम्ही हे सगळं उभं करताना. आणि आता तिला असंच देऊन टाकायचं का? हो आपल्या पोरांचा तरी विचार करा जरा. स्वप्नीलला तर काय आता मूलबाळ होणार नाही, पण त्याच्या म्हातारपणाची तरतूद आपणच करून ठेवायला हवी. रुक्मिणी अगं तिच्याकडं माझं माहितीये मला. हा माहितीये तिच्याकडे तुमचं गुपित आहे ते. पण तुम्ही घाबरू नका. आता आपण घरातले सगळे हळूहळू एकत्र येतो आहेच की. मग काय करणार आहे ती? अख्खं घर कायमचं तोडायची ताकद आहे त्याच्यात रुक्मिणी. असू दे की, पण तुम्ही तिला काय द्यायचं नाही म्हणजे नाही. हो ती किती कपटी आहे ना हे चांगलंच माहित आहे मला. ती तुमच्याकडून जमीन घेईल आणि जाता जाता तुमचं गुपित अख्ख्या घराला सांगून जाईल. कळतंय का तुम्हाला? काही झालं ना तरी तुम्ही तिच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. मला सुद्धा शंका आहे. तुम्हाला शंका आहे पण मला खात्री आहे. सुजाच्या बाबतीत काय केलं माहिती आहे ना? हो त्यांनी तो व्हिडिओ डिलीट करतो म्हणले आणि जपून ठेवलेला. एकदम खरंय रुक्मिणी. नाही देणार मी तिला काय. तू विश्वास ठेव माझ्यावर. रुक्मिणी तुझ्या हातचा पक्कड चहा करशील का? आलं टाकून. यातनं मार्ग काढायचा कसा? सापडला मार्ग. सापडला. बर मी उद्या हेड ऑफिसला येतो, साहेबांना भेटू. हा का चिंचुके कुठं काय? अहो ती जरंडेश्वरला गेलो होतो. अहो तिथं डोंगरागडाला दोघं चौघजण दिशी दारू गाळत बसलेली. पोलीस गाडी बघताच पळून गेली हो. त्यांचं साहित्य सगळं जप्त केलंय. गावली असते ना म्हणजे बरं झालं असतं. गावत्याल बाकी सगळं ओके ना? अहो साहेब आज गावातले सगळे 2 नंबरचे धंदे बंद आहेत बघा. 2 नंबरचे धंदे बंद आहेत हे 1 नंबर झालं. हे असंच राहू दे. राहणार ना साहेब राहणार. अहो तो गावचा लुकतुके पार त्यांनी कराड गाठलंय. जाऊ दे. ते कराड चौकीला फोन करून सांग पहिलं. म्हणावं लुकतुके म्हणून एक जण आलाय. तो काय सुधारणार नाही. चिंचुके जाईल तिकडे मातीच करणार आहे. हा ना साहेब. चिंचुके 1 नंबर काम करतोय तू. असंच चालू राहू दे. मी जरा माझ्या व्यापात आहे. अहो साहेब असं द्या हो. अहो ह्याच गडबडीत तुमची विचारपूस करायची राहून गेली. काय कसं आहे घरचं सगळं व्यवस्थित आहे ना? सुजाला जेलमधून सोडला म्हणून विचारतोयस का? हा ना. अहो ती लय आगाव आहेत. पोलीस स्टेशन मध्ये लय दंगा घातला त्यांनी. आता सोडलाय म्हणून बरं आहे खरं तर. साहेब ती आहे लई सटक्या डोक्याचे. त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. म्हणून तर जेलमध्ये टाकला होता मी त्याला. आमच्या घरचे ऐकतात का? त्या जेलमध्ये आजारी पडला तो उलट्यान बिलट्या. त्यामुळे सगळी बोंब झाली. हा ना. बरं तू ती नोंद करून टाक त्याला सोडले त्याची. हा साहेब करतो. पण साहेब तुम्ही मॅडम बरे आहे ना? आता ठीकच आहे म्हणायचं. आम्ही तरी किती समजून गेला रे चिंचुके सांग ना. तर आपलीची डिलिव्हरी आली राव. अहो सरकारांचं ती काय कळलं नाही ना तुम्हाला? तेच तर तिथंच ताडलंय ना सगळं. साहेब मी काय करू का मदत हो तुम्हाला? नाही नको. तुला सांगू का चिंचुके सरकारनं कोंडून ठेवलं होतं. तिथं मोबाईल गावला होता आपल्याला. त्यात काहीतरी गावायला पाहिजे होतं. अहो तिथं काहीतरी हाताला लागलं असतं ना तर वेगळी गोष्ट होती बघा. तुला सांगू का मला आहे ना आत्ता फक्त आप्पीची काळजी घ्यायची म्हणून गप आहे. साहेब बरोबर म्हणताय तुम्ही. उगाच दगड मारून मावाचं पोळ कशाला उठवायचं? ते सरकारांचा काय भरोसा नाही बाबा. माहिती आहे का एक वेळ तो सुजा परवडला. ते सरकार कधी काय करताल नाही नियमच नाही अजिबात. साहेब तुम्हाला भीती माहित काय आता त्यांनी नेमकं घोळ काय करून ठेवलं ना तेच माहित नाही ना. तुम्ही म्हणताय तसंच करा बरं का. तुम्ही फक्त आप्पी वहिनींची काळजी घ्या.
बाकी इकडचं सांभाळतो मी. चिंचुके, तू हे चौकीचं सगळं बघतोयस ना, त्यामुळे मला टेन्शन नाही. मला खरंच लय मदत होते. खरंच थँक्यू. घाला की अजून एखादी शिवे घाला. नाही 2 वेळा थँक्यू म्हणा, 2 वेळा शिवे घाला. तसं नव्हतं म्हणायचं बाबा मला. तसं नव्हतं म्हणायचं. चला चहा पाजा. काय राव. चल चल चल. मॅडम, या काही डॉक्युमेंट्सवर तुमच्या सह्या हव्या होत्या. काय तोंडे, त्या केंद्रावर अचानक महिलांची संख्या कमी झाली, त्याचं काही कारण समजलं का? हो मॅडम, त्या संदर्भातच बोलायचं होतं आपल्याशी. बोला की. मॅडम, तुम्ही सांगितल्यावर मी डेटा काढला आणि त्यांच्याशी मी संपर्कही केला. मग एक तर रॉंग नंबर म्हणून सांगितलं आणि दुसरे म्हणाले की ते कोणीच गरोदर महिला नाही आहेत. असं कसं होईल? तुम्ही नंबर नीट चेक केलात का? हो मॅडम, त्याच नंबरवर मी आधीही बोललो होतो आणि त्याच नंबरवर आपल्या योजना संदर्भात जे मेसेजेस आहेत तेही जात होते. अहो पण मग असं कसं होईल? म्हणजे इथल्या बायकांना मोफत उपचार घ्यायचे नाहीयेत की त्या सेंटरवर गेल्यानंतर काहीतरी अडचणी येत आहेत म्हणून त्या परत जातच नाहीत? काय नेमकं? मॅडम, मला असं वाटतं की आपण एकदा तिथे गेलं पाहिजे, तरच आपल्याला कळेल. पण ते त्या बायका फोनही उचलत नाहीयेत ना. मग काहीतरी शक्कल लढवावी लागेल आपल्याला. बरं बघा काय होतंय ते आणि मला कळवा. हवं तर मी येईल तिकडे. या तू. येस मॅम. काय हो सरकार, सकाळी तुमच्यात लईच हिंमत आली होती है ना? डायरेक्ट मला घरातून निघून जायला सांगत होते काय? मी सौदा करत होतो. कसला सौदा? त्याला पोहायचं कशाला कर. काय आहे ना, तुम्ही या घरात राहताना ते घरातल्या लोकांना आवडत नाही आणि जवळ तुम्ही या घरात आहे तवर या घराला शांतता काय लाभणार नाही. आणि तुम्ही प्रॉपर्टी घेतल्याशिवाय काय इथून हलणार नाही. मग 100 नाही 200% खरं आहे ते. हा, आणि म्हणून मी तुम्हाला आता प्रॉपर्टी देतो. तुम्ही हे घर सोडून जावा. खरं तर हे गावच सोडा. अहो जाते की, नाहीतरी मला कुठं राहायचंय तवा हे आपल्या मसन वाट्यात. आता मी तुमच्या नावावर एक जमिनीचा तुकडा करतोय. खरं तर या जमिनीविषयी घरात कोणाला काहीच माहित नाही. काय बाया सरकार, तुमच्या काळात तुम्ही लयच हानाहानी केली असेल आहे ना? याची जमीन हान त्याची जमीन हान. होय ना, आणि त्याचीच फळं भोगतोय. मग माझ्या नावावर कधी करणार? ठीक आहे, आता करणार की. पण तेवढ्यानं भागणार नाही बरं का माझं. माहितीये मला, पण तुम्हाला विश्वास वाटावा म्हणून करतोय हे. बाकी बी करीन, पण तुमच्याकडे असलेला तो व्हिडिओ तो तुम्हाला डिलीट करावा लागेल. करते की, पण सगळं माझ्या नावावर झाल्यावर. आणि खरंच करायचं बरं का? नाही, सुजाच्या बाबतीत जे घडलं ते परत करायचं नाही. अहो नाही नाही, तसं नाही होणार. हे बघा, आता मी ठेवलाय ना तुमच्यावर विश्वास, मग तुम्ही बी ठेवा की जरा. ठीक आहे, पण सरकार नुसतं बोलू नका बर का, कारण मी तुम्हाला चांगली ओळखून आहे. गोड बोलून बोलून पुढं 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 ढकलाल आणि मागून हिथून काहीतरी यागळाच प्लॅन कराल तुम्ही. असं काही नाहीये. हे बघा, आता गो बाया काय हे? आता जे म्हटलं ना तुम्हाला, ती जमीन मी तुमच्या नावावर केली आहे. मला माहितीये तुम्हाला वाचता येत नाही ते, त्यामुळे हे कागद नेऊन संकल्पला दाखवा. आता गो बाया खरंच? आता खोटं बोलायचं नाही असं ठरवलंय मी. सरकार, अहो खरंच तुम्ही जमीन माझ्या नावावर केली? किती किती किती? 2 एकराचा तुकडा आहे त्यो. काय सांगता? 2 एकर? आता का बाया? थांबा थांबा थांबा. आता बाहेर जाऊन लगेच दांगा करू नका. सरळ संकल्पकडे जा. आता कशाला मी इथं थांबते, डायरेक्ट बंट्याकडेच जाते. आणि हा, आपल्यात काही जे बोलणं झालं ते विसरू नका. तेच करायचं. आणि याच्या पुढं या घरात प्रॉपर्टी विषयी अजिबात काही विषय काढायचा नाही म्हणजे नाही बरं का? नाही नाही नाही, अजिबात नाही बया. माझा गुन्हाचा हंबीर. रुक्मिणी,
तू म्हटल्याप्रमाणे मी केलंय. फक्त आता परमेश्वरानं साथ दिली ना तर नाही या मनी संकल्पला इथून घरातनं हाकलला तर नावचं सरकार नाही.